औरंगाबाद परिसरात पर्यटनाच्या किंवा कृषी उद्योगाच्या अनेक संधी आहेत. त्यासाठी तुम्ही काय विशेष प्रयत्न करता? सगळ्यात पहिल्यांदा की खूप जणांनी हा विचार केला मला माहित नाही, पण एवढे पाचगणी महाबळेश्वर सारखं जगात फेमस असलेलं ठिकाण आपल्याकडे आहे. पण म्हणावा तसं आपल्याकडे एक जो म्हणतात विकास त्या दृष्टीने एक पर्यटनाच्या दृष्टीने झालेला नाहीये. तर नक्कीच आपण पर्यटनाच्या दृष्टीने जो वरती नाही झाला ते आपण खाली नक्कीच करू शकतो. अशा प्रकारचे काही महिलांसाठी उद्योग पण होईल की जर आपण एखादं समजा असं एखादं अम्युजमेंट पार्क वगैरे केलं किंवा एखादा रिसॉर्ट केलं जे महिलांनीच चालवलंय पूर्ण आपल्या शिरवळच्या इथे बघा एक महिलांनी किंवा सातारच्या इथे चालवलेला आहे. सगळ्या महिला आहेत आणि तो पर्यटन म्हणून खूपच लाभ घेत आहेत. तर तिथे एक महिलांना उद्योजक सापडतील, तसेच एक तरुणांना एक कुठेतरी रोजगार मिळेल त्या माध्यमातून. अशा पद्धतीचं नक्कीच आपण काहीतरी काम करण्याचा प्रयत्न करूया. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांचा दर्जा आज कोणत्या परिस्थितीत येईल खरं तर सगळ्या जनतेलाच माहिती आहे. मात्र तो दर्जा सुधारण्यासाठी किंवा डिजिटल शिक्षण पोहोचवण्यासाठी तुमची काय योजना आहे? आपण पंचायत समिती सदस्य असतानाही बरेच डिजिटल वर्ग तयार केलेले आहेत. नक्कीच डिजिटल स्मार्ट टीव्हीच्या दृष्टीने आपण एक शहरी आणि ग्रामीण जी दरी आहे ती कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण जर आपल्या विद्यार्थ्यांना एक ग्राउंड वगैरे जर मिळाले तर त्यांना नक्कीच अशा पद्धतीचं खेळाडू आपल्या बरी बघितलं तर शहरी भागापेक्षा आपल्या ग्रामीण भागामध्ये खेळाडू जास्त आहेत. म्हणजे एवढे त्यांच्याकडे ऍक्टिव्ह आहेत, एवढी ताकद आहे की नक्कीच ते ऑलिम्पिक लेवलला जागतिक लेवलला एक खेळाडू म्हणून पुढे जातील. तर तशा पद्धतीचे प्रत्येक शाळेत ग्राउंड तयार करता येईल का? तसेच आपल्या शाळेची गुणवत्ता कशी वाढवता येईल, आपल्या मुलींना लवकर किती त्या शाळेपर्यंत पोहोचवता येतील. बऱ्याच मुलींना त्या भागातून येण्यासाठी बस सेवा नाहीयेत किंवा जाण्यासाठी नाहीये, तर त्या कशा पुरवता येतील याचा नक्कीच मी विचार करेन.